नमस्कार. आज मी बनवणार आहे एकदम हेल्दी, टेस्टी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असं शेवग्याच्या शेंगाचं सूप, ड्रमस्टिक मोरिंगा सूप. हे सूप केवळ चवीलाच नाही तर आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. यात भरपूर विटॅमिन्स, आयर्न आणि फायबर असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यात आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. जर तुम्ही वेट लॉस डाएट करत असाल किंवा काहीतरी हलकं, पौष्टिक आणि पचायला सोपं खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हे हेल्दी सूप कसं बनवायचं ते पाहूया. इथे मी 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. तर याच्या साली काढायच्या आणि याला कट करून घ्यायच्या. तर तुम्ही साली काढण्याच्या आधी किंवा साली काढून याला धुवून घेऊ शकता किंवा कट करून धुवून घेऊ शकता. आता इथे मी ह्या सगळ्या शेंगा कापून घेतलेल्या आहे आणि मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आता धुतल्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचं आणि कुकरमध्ये आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे. यामध्ये या कापलेल्या शेंगा टाकायच्या, 1 टमाटर टाकायचं, 1 कांदा टाकायचा. हे सर्व तुम्ही मोठं मोठं कापून टाकू शकता. तर इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी अद्रक, थोडीशी हळद. आता याच्यामध्ये 1 कांदा, चवीनुसार मीठ, काळं मीठ घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही मीठ घेऊ शकता, टाकायचं आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी सूप आहे, नक्की बनवून बघा. तर इथे मी कुकरचं झाकण लावलं, 4 ते 5 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि आता कुकर थोडं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं. आता ह्या शेंगा शिजलेल्या आहेत, तर आपल्याला तुम्ही याला असंच मॅश करू शकता किंवा मी आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आबडधोबड वाटून घेणार आहे. जास्त बारीक पेस्ट करायची नाही, एकदम आबडधोबडच वाटून घ्यायचं. म्हणजे चालू बंद करायचं मिक्सर आणि आबडधोबड आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाणी जर लागत असेल वरतून थोडंसं तर पाणी पण टाकू शकता आणि वाटून घेऊ शकता. तर हे थंड करून वाटायचं आहे, नाही तर कोमट असेल तेव्हा वाटून घ्यायचं. आता बघू शकता मी अशा प्रकारे वाटून घेतलं. आता खाली मी एक बाउल घेतलेला आहे स्टीलचा आणि यामध्ये वरी चाळणी ठेवलेली आहे. त्या चाळणीमध्ये आपल्याला हे सर्व सूप आहे ना चाळून घ्यायचं आहे. म्हणजे याचा चोथा वेगळा करायचा आहे आणि जे याचं पाणी आहे ते वेगळं करायचं. तर या चाळणीमध्ये छान असं चाळून घ्यायचं चम्मचने अशा प्रकारे. आता तुम्हाला जर जास्त सूप बनवायचं असेल तर तुम्ही याच्यात थोडं पाणी पण टाकू शकता आणि जास्त सूप बनवू शकता किंवा शेंगा जास्त घेऊन जास्त सूप बनवू शकता. आता मी चम्मचने सर्व मिक्स करून छान याचं सर्व काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता. तर इथे एवढं सूप झालेलं आहे. आता असंच बाउल उचलायचं आणि गॅसवर ठेवायचं आहे. तुम्ही कढईतसुद्धा करू शकता किंवा टोपामध्ये, पण मी याच बाउलमध्ये आता करणार आहे. तर मी गॅसवर बाउल ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं थोडंसं मिरी पावडर, काळी मिरी पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. जर मिठाची गरज वाटत असेल तर थोडं परत मीठ टाकायचं आहे. आणि आता याला एक फास्ट गॅसवर, म्हणजे गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि 1 उकळी आणायची. तर मी इथे आता गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि आता 1 उकळी आणून घ्यायची. तर अशा प्रकारे मोरिंगा सूप, शेवग्याच्या शेंगाचं सूप रेडी झालेलं आहे. तर तुम्ही हे सकाळी सकाळी चहाच्या ऐवजी जर हे पिलं ना तर शरीर डिटॉक्स होतं, आपल्या शरीराला खूप सारे फायदे भेटतात आणि वजन कमी करण्यासाठी पण हे सूप खूप फायद्याचं आहे. तर नक्की अशा प्रकारे करून बघा आणि पिऊन बघा. खूप टेस्टी, चविष्ट झालेलं आहे आणि हेल्दी तर आहेच आणि ऑइल फ्री आहे. म्हणजे याच्यात अजिबात तेल न टाकता सूप बनवलेलं आहे. तर ही सूप रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.